new video. Today we are going on the next video about the poem in ninth class, appreciation of poem. तर या नवीन व्हिडिओमध्ये आपण कवितेचं ॲप्रिशिएशन, प्रत्येक कवितेचं ज्या प्रत्येक युनिटमध्ये 2-2 कविता आहे त्या कवितेचं ॲप्रिशिएशन मी घेतलेलं आहे. मग त्यामध्ये टायटल असेल, पोएट, त्यानंतर रायमिंग स्कीम, फेवरेट लाईन, थीम, सेंट्रल आयडिया, फिगर ऑफ स्पीच, स्पेशल फ्युचर, वाय आय लाईक द पोयम. या 8 याच्यामध्ये प्रत्येक कवितेचं मी ॲप्रिशिएशन आपल्यासाठी घेतलेलं आहे. मग ती पहिली कविता वॉक अ लिटल स्लोअर असेल, जिचे कवी आपल्या सर्वांना माहिती आहे, अननोन पोएट आहे. त्यानंतर हिची जी रायमिंग स्कीम आहे ABCB ही आहे. तर त्यानंतर फेवरेट लाईन, आय एम फॉलोइंग इन युअर फूड स्टेप अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल. त्यानंतर तिची सेंट्रल आयडिया असेल, फिगर ऑफ स्पीच, जी मेटाफर या ठिकाणी वापरलेली आहे. त्यानंतर स्पेशल फ्युचर. तर अशा प्रकारे सगळे स्किल यामध्ये मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर जर आपण बघितली सेकंड 1.3 होप इज थिंग्स विथ फिदर. तर या कवितेमध्ये सुद्धा हे सर्व 8ही स्किल घेतलेले आहे. हिच्यामध्ये जर आपण बघितलं तर पर्सनिफिकेशन ही फिगर ऑफ स्पीच आलेली आहे. त्यानंतर होप इज थिंग्स विथ फिदर अँड स्वीटेस्ट इन गेल इज हिअर ही फेवरेट लाईनसुद्धा या कवितेमध्ये असल्याचं आपल्याला सांगता येईल. यामध्ये सुद्धा ABAB ही रायमिंग स्कीम आहे. त्यानंतर युनिट नंबर 2.1 कंपॅरिझन, तुलना, हे या कवितेचं टायटल आहे. यासुद्धा कवितेचा पोएट अननोन आपल्याला सांगता येईल. यामध्ये सुद्धा ABCB ही रायमिंग स्कीम आहे. रायमिंग स्कीम ABCB म्हणजे काय, तर पहिल्या लाईनला A, दुसऱ्या लाईनला B, तिसऱ्या लाईनला C आणि चौथ्या लाईनला B म्हणून रायमिंग पेअर्स फक्त सेकंड आणि फोर्थ लाईनचं याचंच रायमिंग पेअर आपल्याला जोडता येईल. फर्स्ट आणि थर्डचं जोडता येत नाही. या ठिकाणी अल्टरेशन ही फिगर ऑफ स्पीच आपण वापरल्याचं बघू शकतो. त्यानंतर द वर्ड इज फुल ऑफ ऑपोजिट ही या कवितेची थीम आपल्याला दिसून येईल. द पोएट मेक्स कंपॅरिझन बिटवीन टू थिंग्स विच इज समटाईम व्हेरी इम्पॉर्टंट इन आवर लाईफ. तर आपल्या जीवनामध्ये 2 अशा गोष्टी अशा घडतात, परंतु त्या दोन्ही विरोधार्थी घडतात. तर अशी थीम या कवितेमध्ये असल्याचं आपल्याला दिसून येईल. देन नेक्स्ट पोयम 2.4 प्लीज लिसन. Here is also unknown poet. Rhyming scheme is free verse. Figure of speech is using simile. अशा पद्धतीने या सर्व कवितांचं ॲप्रिशिएशन या व्हिडिओमध्ये मी घेतलेलं आहे. देन 3.1 कोरोमंडल फिशर्स. Sarojini Naidu was the poet of the poem. Here ABB rhyming scheme used in the poem. Personification, simile, metaphor, figure of speech used in the poem. And so this is such super poem. The beauty of nature is described in the poem, so it is very important poem. Next poem, To a Butterfly. William Wordsworth was the poet. Then rhyming scheme ABBCCB. In second part of the poem, second stanza ABB CDCCD. Inversion is a figure of speech. Here is the poem, poet addressing to speaking to a butterfly, a beautiful butterfly
is flying before him and poet is watching it. To that butterfly, curiously, the poet remembers his childhood days, how he was happy with the company of these beautiful butterflies. So he describes in the poem all the butterflies. Then 4.1, what is success? Ralph Waldo Emerson was the poet. Here is no rhyming scheme, free verse. To earn the appreciation of honest cities and to find the best in other is the favorite lines. The poem is about success. Success give happiness and enthusiasm. तर यश आपल्याला आनंद देत असतं. In the poem, alteration is a figure of speech. I like the poem very much because it's based upon success. It's definitely help us to achieve success by doing small things. And last 4.3, Silver. The poem written by Walter de la Mare in incident period. The rhyming scheme is A B B. In second stanza, final stanza A B B C C. The favorite line of the poem: she pierced the seas, silver fruits upon silver trees. Here, figure of speech is alteration, simile. The poem is a sonnet, 14-line poem. The poet has praised the moon and moonbeam because they reflected on many things. Poem is very good, so I like it very much. The atmosphere is shiny and silvery. So if we doing like in this method appreciation of all poems, definitely it's help us to achieve great success in our exam. थँक यू व्हेरी मच. तुम्हाला जर या कवितांचं हे ॲप्रिशिएशन जर आवडलं असेल तर पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो की यूट्यूबवर गेल्यानंतर प्लीज माझा हा जो चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, कविता लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. ही व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे.